नमस्कार. ज्या कुत्र्याची या ठिकाणी वाट पाहत होतो ते कुत्र म्हणजे मोठ्या क्रीम रोलवालं कुत्र या ठिकाणी आज जालन्याला आलं होतं आणि या ठिकाणी तेच कुत्र या ठिकाणी भुकायला लागलंय. सर्वप्रथम धनगर बांधवांची जी आरक्षणासंदर्भातली मागणी आहे ती मागणी या ठिकाणी त्या मागणीचं आम्ही सगळेजण समर्थन करतो. पण तिथं जाऊन त्या त्या मुद्द्यावरती बोलायचं सोडून हे क्रीम रोलवालं कुत्र म्हणजे सदावर्त्या कशाबद्दल बोलायला लागला तर मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलायला लागला. आणि ते काय म्हणायला लागलाय की यापुढं माझी गाठ मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुठं पडणार आहे, आंतरवाली सराटीमध्ये. तर तुला तुझ्याच भाषेत सांगू इच्छितो, जसं तू त्या जयश्री पार्टीच्या भाषेत सांगतो ना तसं तुला मी माझ्या भाषेत आणि तुझ्याही भाषेत सांगतो, तू आंतरवाली सराटीमध्ये येऊन काही उपटू शकत नाहीस. लक्षात आलं का? तू आज नाही 50 वर्षे नाहीये, मराठे आंतरवाली सराटीमध्ये तू यासाठी तयार आहेत. तू फक्त गाडीला पाय लावून पळतोस, ती तुझी अवकात आहे. जे तू मुंबईला सुद्धा पळाला होतास, मुंबईला कशाने आला होतास माहितीस ना? तू स्वतःच्या गाडीत आला होतास का? नाही, तू टॅक्सीने आला होतास. कारण की तुझ्या जी मध्ये डी नाहीये, ती तुझी अवकात आहे. आज सुद्धा तेच होतं, फक्त तुझ्यामध्ये तू लय ढाकूची अवलाद समजितोस ना स्वतःला. तुझ्यापासलं पोलीस प्रोटेक्शन बाजूला कर. तू आंतरवाली सराटीत नाही, तू अंदोमार आणि निकोमार बेटावरती सुद्धा बोलव, मराठे येते. फक्त तुझी जी बुळबुळ आहे, तुझ्या मालकाचा कृपा आशीर्वाद तुझ्यावरती आहे म्हणून तुझी सगळी बुळबुळ आहे. तुझ्या मालकाला म्हणा की तुझ्यापासली या ठिकाणी एकदा पोलीस संरक्षण बाजूला कर, मग तू या ठिकाणी बाईट घेणं चालू कर. आणि तू दादाबद्दल बोल, तुला म्हणजे कामच तुझं ते ना भुकण्याचं, आणि तू ते भुकण्याचं काम प्रामाणिकपणे करतोय कारण की तुझा मालक तुला या ठिकाणी पोहोचतोय. पण तुला ते सांगतोस ना आंतरवाली सराटीमध्ये तू कधीही ये, तू आंतरवाली सराटीहून आमचं काहीच करू शकत नाहीस. दादा, अरे आजच उदाहरण घे, दादाने आज फक्त मराठा सेवकांची बैठक, म्हणजे बैठक नव्हती ती, मराठा सेवक तालुक्यातनं जे मराठा सेवक निवडलेले आहेत, कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीचे मदत करणारे मराठा सेवक आहेत, त्यांना फक्त बोलवलं होतं. तर त्याला या ठिकाणी एक मोठं सभेचं रूप या ठिकाणी प्राप्त झालं. ही ताकद आहे. आणि तुझ्या दादांना प्रत्येक वेळा म्हणतो चौथी नापास. येड्या, तू लय शिकलेलास ना, वकीलच ना, पण तुला पळून जावं लागतंय ना. ही ताकद, आणि दादांनी नुसता आवाज दिला, या मराठे पुऱ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहतात. ही मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे. तुझी ताकद म्हणजे तुझी बकबक आणि तुझी भावलीसारखी डोलणारी तुझी बायको, हीच तू या ठिकाणी ताकद आहे. त्यामुळे तू आंतरवाली सराटीमध्ये आला काय, कुठं आला काय, मराठ्यांना काहीच फरक पडत नाही. तू फक्त या ठिकाणी भुकण्याचं काम करू शकतोस. ते काम तू या ठिकाणी प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर तुला जेवढा मोठा क्रीम रोल आवडते त्याच्यापेक्षा दुप्पट लांबीचा क्रीम रोल आणण्याची पूर्ण जबाबदारी माझी. फक्त तू सांग केव्हा येतोस आंतरवाली सराटीमध्ये, तुझ्यासाठी मोठा क्रीम रोल या ठिकाणी मी 100% तयार ठेवतो. तू भुकत राहा, आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही दादांच्या पाठीमागे या ठिकाणी 100% उभं राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. एक मराठा लाख मराठा.